नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. सकाळचे 8 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुपरफास्ट 100 मधून घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न. यंदा धाराशिवच्या बाळासाहेब माने आणि प्रभावती माने यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान. जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. जे दिलंय त्यामध्ये मी समाधानी आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला दिलासा मिळू दे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे, विठुमाऊली चरणी मुख्यमंत्री फडणवीसांचं साकडं. चंद्रभागेच्या पवित्र तीरावरती भक्तीचा महासागर उसळला. लाखो वारकऱ्यांचं चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमली. मुंबईचे महापौर ऋतू तावडे यांच्याकडून वडाळा या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये पूजा. आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळामधील विठ्ठल मंदिरामध्ये महाभिषेक संपन्न. पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट. माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले, थँक्यू फ्रेंड्स, असं म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सरकार आज भूमिका स्पष्ट करणार आहे. आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. इतर 2 मागण्यांवरती सरकार सकारात्मक आहे. सरकारसोबतच्या बैठकीनंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाची ही माहिती आहे. प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर मोदींच्या खुर्चीला धोका आहे, अभिजित दिपके यांचा इशारा आहे. एकाही विद्यार्थ्यावरती लाठीचार्ज झाला तर 4 मतं जातील. भाजपला मतांची भाषा समजते, दिपके चांगलेच आक्रमक. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू आहे. नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावरून फडणवीसांची विरोधकांवर प्रतिक्रिया. तरुणांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. आजची पिढी आहे, नवीन पिढी आहे, प्रश्न विचारते. पूर्वी केवळ आज्ञा पालनाचा काळ होता. नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावरती मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. सफदरजंग रुग्णालयामध्ये हे रुग्णालय जेल होतं, छावणी होती. मला कोणाला भेटू दिलं जात नव्हतं. मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलं हे मलाच माहिती आहे. उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची ही प्रतिक्रिया. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषण सोडण्यास भाग पाडलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनने हल्ला का? जखमी विद्यार्थ्याला मीडियासमोर आणत राहुल गांधींचा सरकारवर हल्ला बोल, तर पॅलेट गन वापरायला गृहमंत्री अमित शहांनीच मंजुरी दिली असणार. सोनिया गांधींची पोस्ट. केंद्र सरकारवर तीव्र शब्दात टीका. तर सरकारसोबत चर्चा करताना काही मुद्द्यांवरती तडजोड होणार नाही. गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांविरोधात कोर्टामध्ये जाणार. व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू, सीजेपीचं आंदोलकांना आवाहन. नवी दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलकांच्या संख्येमध्ये वाढ. देशभरातून अनेक आंदोलक आंदोलनामध्ये स्फूर्तपणे सहभागी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी. पेपरफुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट असणार. पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. एनटीएमध्ये मोठे फेरबदल. 47 जणांची हकालपट्टी. गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली. आउटसोर्सिंग पद्धतीत सुधारणा आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारसींनुसार कारवाई. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती. कोर्टाची कार्यपद्धती असते. कुणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाहीये, या टिप्पणीवरती सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरती मोदी सरकारकडून शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांची भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती. सुधारणा लागू करण्याच्या उपाययोजनांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करा. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकार आणि एनटीएला निर्देश. परीक्षेपूर्वी, परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतरच्या सुधारणांवरती स्टेटस रिपोर्टही मागवला. दिल्लीमधील 18 मेट्रो स्टेशन्स आजही बंद राहणार. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती डीएमआरसीचा मोठा निर्णय. पुढील आदेश येईपर्यंत मेट्रो स्टेशन्स बंद असतील. जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी उत्तराखंडचे पोलीस शिपाई शेर सिंह यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. हा भगतसिंह राजगुरू यांचा देश आहे, हक्कासाठी लढायचं असेल तर मी गांधी असं म्हणत त्यांनी दिपकेंसमोर आपल्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे.
मुंबईमध्ये पोलिसांचं महिला आंदोलकासोबत गैरवर्तन, पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची मागणी आहे. तर मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस हवालदार तरुणाला पकडण्यासाठी गेले तेव्हा मुलगी मध्ये आली. हवालदार बल्लाळ निळा शर्टमधील तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेले. मुंबईतील आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचं स्पष्टीकरण. मुंबईतल्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मध्य रेल्वेने प्रमुख रेल्वे स्थानकांवरती सुरक्षा वाढवली आहे. नियमित सुरक्षेबरोबरच 25 ते 40 अतिरिक्त आरपीएफ जवानांची नियुक्ती. विद्यार्थी आंदोलनावरती अभिनेत्री कल्की कोचलिन हिने सुद्धा इंस्टाग्राम पोस्ट केलेली आहे. त्यामध्ये तिने आंदोलनातील विविध फोटो आणि दृश्य शेअर करत लक्ष वेधलेलं आहे. राज्यसभेत वंदे मातरम विधेयक सादर, विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच विधेयक सादर. वंदे मातरम या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देण्याचा उद्देश आहे. विलिनीकरणाला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा विरोध आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची समजूत काढली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मला महाराष्ट्रामध्ये राहायचंय, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार. फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवरती अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. नेतृत्व कोणतं गट करणार यावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडल्याची चर्चा, यावरती तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रामध्ये पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय राहणार. पुणे घाटमाथ्यावरती अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून पुण्यासाठी रेड अलर्ट, तर कोकण, सातारा आणि नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, सातारामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघर जिल्ह्यातील वादळी वाऱ्याचा वीज यंत्रणेला मोठा फटका. वीज पुरवठा साखळी कोलमडल्यानं हजारो ग्राहक अंधारात आहेत. तारा तुटल्या, त्यामुळे मागील 48 तासांपासून राज्यभरात तसेच पालघरमध्ये अनेक गावं अंधारात आहेत. पालघरच्या डहाणूमध्ये पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पुन्हा व्यवसाय सुरू. नुकसान कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून भिजलेल्या कपडे आणि इतर साहित्याची कमी दरात विक्री केली जाते. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू किनारपट्टीवरील वाहतुकीला मोठा फटका बसलाय. डहाणू उंबरगाव या गावांना जोडणारा महामार्ग 2 ठिकाणी 60 मीटरपर्यंत वाहून गेलेला आहे. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात होतोय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतोय, त्यामुळे धरण भरण्याच्या मार्गावरती आहे. पुण्यातील चासकमान धरण हे 98% भरलेलं आहे. 15,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस कोसळतोय. पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये विसर्गाला पुन्हा सुरुवात. मुठा नदीपात्रामध्ये 4,708 क्युसेक पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. धरणामध्ये 51,443 क्युसेकनं पाण्याची आवक होते. धरणामध्ये सध्या 32% पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमधील भावली धरणानंतर भाम धरण देखील भरलेलं आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग. धरण भरल्यानं मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणावरती सेल्फीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. 88,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असतानाही धरणाच्या भिंतींवरती स्टंटबाजी. धरण परिसरामध्ये पोलीस आणि जलसंपदा विभागाचा बंदोबस्त नसल्याची चर्चा आहे. दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. गोदावरीच्या महापुरामुळे नाशिकच्या चांदोरी गावाला पाण्याचा वेढा. मंदिरं पाण्यात बुडाली असून शेती आणि घरांचंही मोठं नुकसान भरपाई देण्याची स्थानिकांची मागणी आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मध्ये एक डिलिव्हरी बॉय नाल्यात पडल्याची घटना. नाल्यामध्ये पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवानं घटनेमध्ये तरुणाला कोणतीही दुखापत झालेली नाहीये. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळी चोरीची अजब घटना घडली आहे. शेळ्यांना भाकरीचा आमिष दाखवून कारमध्ये कोंबून चोरटे पसार झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. शिर्डीमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाद झाला. साई समाधीवरती बसल्यानं अभिनेता संजय मिश्रावरती ग्रामस्थ संतप्त. पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून चौकशीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अशोक खरातनं ज्योतिष किंवा अंकशास्त्राचं कोणतंही शिक्षण नसताना भोंदूगिरी केली आहे. भोंदू अशोक खरातची कबुली आहे. स्वतःच्या पैशातून कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती अनेक मालमत्ता खरेदी केल्याचंही त्यानं मान्य केलेलं आहे.
मुंबई महापालिकेच्या उपहारगृहाला टाळं, 15 दिवसांसाठी उपहारगृहाचा परवाना रद्द, ताकामध्ये माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिक आढळल्यानं एफडीएची मोठी कारवाई आहे. केईएम रुग्णालयामध्ये नोव्हेंबर 2026 पासून आरएमसी शवविच्छेदन सेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच चिरफाड न करता शवविच्छेदन करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या पद्धतीमध्ये सिटी स्कॅन, एमआरआय आणि 3D इमेजिंगच्या मदतीनं मृत्यूचं कारण शोधलं जाणार आहे. गोंदियामधील शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे. गेल्या वर्षी नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मुदत संपत आली तरी अवघ्या 32,000 शेतकऱ्यांनीच सहभाग घेतलेला आहे. दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन. विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची यावेळेस मागणी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरित होणाऱ्या तांदळावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वितरकाकडून निकृष्ट तांदळाचा पुरवठा होत असल्याची स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून लातूरमध्ये तपास सुरूच आहे. एका शैक्षणिक संस्थेमधील प्राध्यापकाचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. प्राध्यापक मोठेगावकरच्या संपर्कातला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भंडाऱ्याच्या चांदोरी गावातील स्वच्छतागृहात बिबट्या शिरला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये उपसरपंच जितेंद्र रहाटे आणि महेश हातझाडे जखमी झालेले आहेत. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. पुण्यातील सोमवार पेठेत दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आणि पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे. परभणीच्या सेलूमध्ये वृद्ध नागरिकाची फसवणूक. शहरामध्ये दंगा सुरू असल्यानं यावेळेस दंगा सुरू असल्याचं सांगत या 2 अज्ञात चोरट्यांनी सोन्याची अंगठी पळवली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू आहे. कल्याणमधील शिक्षिकेच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं हत्या झाल्याचा संशय आहे. आतापर्यंत 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. नाशिकच्या जत्रा चौफुली जवळ रस्त्यावरील खड्ड्यामध्ये एलपीजी सिलेंडरने भरलेला टेम्पो अडकला होता. स्थानिकांच्या मदतीनं वाहन बाहेर काढण्यात यश आलं. खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. रत्नागिरीतील कशेडी बोगद्यासमोर अमोनियम गॅसचा टँकर उलटला तर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. टँकरमधून कोणतीही गॅस गळती झाली नसल्याचीही माहिती समोर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसामुळे 40,000 हेक्टरवरील पिकांना जीवनदान. पावसाच्या हजेरीमुळे दुबार पेरणीचं संकट टळलेलं आहे. नांदेडच्या विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात. संरक्षक भिंतीला तडे गेल्याची TV9 मराठीनं बातमी दाखवली होती. मात्र थातूरमातूर दुरुस्तीऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं प्रवाशांच्या सुरक्षेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात आल्यानं पूरस्थिती निर्माण. कोपरगाव शहरातील छोटा पूल रहदारीसाठी बंद. परिसरामध्ये शाळा कॉलेज असल्यानं खबरदारीचं आवाहन. रायगडच्या वरमणे गावात मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचून भूस्खलन. शेती आणि घरांना धोका निर्माण झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये परिषद परिसरामध्ये कथित सट्टापट्टीचा पर्दाफाश. एलसीबीच्या पथकाची कारवाई आहे. संवेदनशील शासकीय परिसरामध्ये प्रकारानं मोठी खळबळ उडालेली आहे. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस. पुराच्या वेढ्यामध्ये सापडलेले 170 जणांचं रेस्क्यू. भारतीय तटरक्षक दलानं ऑपरेशन जलराहत राबवलं. नवसारी जिल्ह्यातील मेंदार गावातून 33 जणांना एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वाहन दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू. पांगी उदयपूर या मार्गावरती दरड कोसळून भीषण दुर्घटना. डोंगरावरून आलेले मोठे दगड थेट धावत्या वाहनावरती कोसळले आहेत. आसाममध्ये पुराचा हाहाकार. मृतांची संख्या 61 वर पोहोचली आहे. ब्रह्मपुत्रासह अनेक प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरती आहेत. 1800हून अधिक गावं आणि 9 लाखाहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झालेले आहेत.